वेलकम टू न्यू लर्निंग प्लॅटफॉर्म. गाईज NT UGC नेट त्याचबरोबर आपला महाराष्ट्र सेट यांच्या दृष्टिकोनातून पेपर फर्स्ट सर्व फॅकल्टीसाठी कॉमन असतो. त्यासाठी आपण पूर्णपणे युनिट वाईज टॉपिक वाईज सिरीज सुरू केलं आहे. त्यामध्ये आपण लॉजिकल रिझनिंग त्या अंडर इंडियन लॉजिक हा टॉपिक कव्हर करत आहोत. गाईज या टॉपिकमध्ये आपण काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन इंडियन लॉजिकचे डिस्कशन करणार आहोत. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की कशा प्रकारे इंडियन लॉजिकवरून क्वेश्चन येत असतात. या व्हिडिओमध्ये मी स्पेशली फक्त नेट एक्झामचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन उचलले आहेत, कारण सेट एक्झामचे मी ऑलरेडी डिस्कस केलं आहे मागच्याच व्हिडिओमध्ये. यामध्ये आपण नेट एक्झामला कोणते इंडियन लॉजिकचे क्वेश्चन आले होते, कधी 2019 आणि 2020 या एक्झाममध्ये ते आपण पाहणार आहोत. तर गाईज हा पार्ट नंबर 7 आहे. याआधी तुम्ही पार्ट 6 हे फक्त इंडियन लॉजिकचे पाहिले नसतील तर कृपया ते पहा, मग हा पार्ट पहा, जेणेकरून तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत योग्य प्रकारे सोडवता येतील. याआधी मी कारण बऱ्याच कन्सेप्ट आहेत आपल्या प्रमाणाच्या ते पूर्णपणे डिस्कशन केलेले आहेत. आणि गाईज जे विद्यार्थी चॅनलवर नवीन आहेत त्यांच्यासाठी थोडी इन्फॉर्मेशन सांगतो. तर गाईज आपला हा इंडियन लॉजिकल रिझनिंगचा पूर्णपणे सिलेबस आहे. आणि तुम्ही पाहताल की इंडियन लॉजिक त्याच्यामध्ये हा पार्ट आहे, हा पार्ट आहे आणि हा पार्ट आहे. हे पूर्णपणे आपण डिस्कस केलं आहे. आपलं फक्त एक राहिलं आहे की फॅलिसिस आहेत न्यूटनच्या, हा पेंडिंग आहे इतका फक्त. बाकी आपलं इंडियन लॉजिक पूर्णपणे कव्हर होत आलेलं आहे. आणि बाकीचे कन्सेप्ट आपण प्रिव्हियस इयर एक्झामचे क्वेश्चन पाहत आहोत ना, त्यामध्ये आपण क्लिअर करणारच आहोत. तर गाईज हे सर्व पूर्णपणे मी कन्सेप्टवर शिकवलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलं नसेल कृपया त्यांनी पहा. त्याचबरोबर आपण याआधी टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, ICT, कम्युनिकेशन, आणखी रिसर्च ॲप्टिट्यूड, आणखी पीपल डेव्हलपमेंट, इन्व्हायरमेंट, हायर एज्युकेशन, टोटल हे 6 टॉपिक पूर्णपणे आपण डिस्कशन केलेले आहेत. ते आपल्या VPD एज्युकेशन यूट्यूब चॅनलला व्हिजिट देऊन त्याच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ अवेलेबल होतील, येऊन तुम्ही ते पाहू शकता. तर गाईज पाहूया आजचा व्हिडिओ. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला इंडियन लॉजिकचा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे. सर्व प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहे. फक्त क्वेश्चन पहा काय म्हणतोय. अ डिस्टिंक्शन बिटवीन लौकिक आणि अलौकिक इज मेड विथ द रेफरन्स टू विच ऑफ द फॉलोइंग प्रमाणा. म्हणजे त्यांनी विचारलंय काय, तर लौकिक आणि अलौकिक यांचं जे फरक दिलेला आहे तो कोणत्या प्रमाणामध्ये दिलाय असं थोडक्यात त्यांनी विचारलंय. तर याच्यासाठी तुम्हाला प्रमाणाची टाईप माहीत पाहिजे. तर तुम्हाला मी क्रॅश कोर्समध्ये शिकवलं होते पहा, आपण प्रमाणाचे टाईप पाहिले होते. इथे एक प्रमाण म्हणजे असं आहे प्रत्यक्षला आपण डिटेलमध्ये पाहिलं होतं. हे पहा, डिटेलमध्ये आपण पाहिलं की प्रत्यक्षाचे 2 टाईप आहेत. कोणते? लौकिक आणि अलौकिक. हे पहा आपण पूर्णपणे पाहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जरी तुम्ही क्रॅश कोर्स जरी पाहिला तरी तुम्हाला कळेल की लौकिक आणि अलौकिकचा जो डिस्टिंक्शन आहे तो कशामध्ये दिलेला आहे, प्रत्यक्षमध्ये दिलेला आहे. म्हणजेच आपला ऑप्शन कोणता राईट आहे? सी हे राईट आहे. कारण प्रत्यक्षमध्ये काय केलं त्यांनी, म्हणजेच परसेप्शनमध्ये लौकिक अनलौकिक याबद्दल बोललेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फक्त तुम्ही क्रॅश कोर्स फॉलो करा, मी तुम्हाला सांगितलं की गॅरंटी तुम्हाला सर्व क्वेश्चन येतील. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर 2 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय, अजम्पशन. पहिला शब्द काय आला, अजम्पशन म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण गृहीत मानतो. ऑफ अनफॉर्सिव्ह फॅक्ट म्हणजे जे फॅक्ट आपल्याला माहित नाही त्याबद्दल आपण एक अजम्पशन मानतो. इन ऑर्डर टू रिसाईल टू ॲप्रेसेंटली इनकन्सिस्टंट परस्यू फॅक्ट इज नोन ॲज इन इंडियन लॉजिकमध्ये त्याला काय म्हणतात. आता तुम्हाला क्वेश्चन कळलं नसताना एकदा पुन्हा सांगतो. म्हणजे एक ऑब्झर्वेशन मानतो आपण कशाबद्दल, जे अनपर्स्यू जे फॅक्ट नाही माहीत आपल्याला त्याबद्दल. आणि तो कसा असतो, कन्सिस्टन्सली असतो. म्हणजे आपल्या पहिल्या फॅक्टवर दुसरा फॅक्ट काय असतो, कन्सिस्टन्स असतो, म्हणजे संलग्न असतो. आता याच्यावर एक उदाहरण सांगितलं तुम्हाला पहा. देवदत्ताजी नावाचा मुलगा आहे ना, तो जाडा आहे पण तो दिवसा खात नाही. याच्यावर आपण काय मानलं, एक अजम्पशन मांडलं की तो रात्री खात असेल. म्हणजे अनफॉर्च्युनेट फॅक्ट होता, त्याच्यावर आपण एक अजूम केलं की तो रात्री खात असेल, कारण तो जाडा पण आहे दिवसा खात नाही, म्हणजे तो रात्री खात असेल. हे कशाचं उदाहरण होतं, अर्थपतीचं उदाहरण होतं. म्हणजे अनफॉर्च्युनेट फॅक्टवरून आपण दुसरा फॅक्ट काढतो ना, त्याला आपण काय म्हणतो, अर्थपती म्हणजे इम्प्लिकेशन, पती रिलेटेड इम्प्लिकेशन असं तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं होतं. म्हणजेच ऑप्शन नंबर सी हे राईट आहे सेकंड नंबरच्या क्वेश्चनचं. खूप सोपे क्वेश्चन आहे, फक्त नीट क्वेश्चन वाचा. आपला क्रॅश कोर्स पूर्णपणे व्हा, तुम्हाला डिपेंडेंटली क्वेश्चन येतील. थर्ड नंबरचा क्वेश्चन पाहूया. तर थर्ड नंबरचा क्वेश्चन आपण पूर्णपणे वाचूया. हा पण क्वेश्चन तुम्हाला क्रॅश कोर्समधूनच कळेल. विच ऑफ द फॉलोइंग इज सिग्निफाय बाय उदाहरणा ऑफ अनुमाना म्हणजेच इन्फरन्स इन इंडियन लॉजिक. म्हणजे अनुमानाचं उदाहरण त्यांनी विचारले की कोणतं एक उदाहरण आहे खालीलपैकी जे अनुमानाला चांगल्या प्रकारे प्रूव्ह करू शकतं इंडियन लॉजिकमधील. तर ते पहिलं आपण डायरेक्ट त्याचं हे वाचू की आन्सर काय आहे राईट, कारण जास्त टाइम आपला जाणार नाही. तर युनिव्हर्सल प्रपोजिशन अलॉंग विथ इन्सिडन्स म्हणजे काय, तर पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे अनुमान म्हणजे काय. याचं उदाहरण सांगितलं होतं. टेकडी आहे, एक टेकडी, त्या टेकडीवर धूर निघतोय. तुम्ही काय केलं, अजून केलं की धूर निघतोय म्हणजे तिथं जाळ असणारच.
कारण जाळ जिथं असतो तिथंच धूर निघतो हे तुम्हाला कळालंय. आणि हे काय युनिव्हर्सल ट्रूथ आहे. म्हणजेच काय युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे कुठंही धूर निघत असेल तर तिथं खाली जाळ असणारच. म्हणजे किंवा जिथं जाळ असतो तिथूनच धूर निघतो हे आपल्याला माहिती, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. म्हणजेच काय, तर अनुमानावरून काय करतो आपण, अनुमान लावतो एखाद्या गोष्टीचं. म्हणजे जिथं धूर निघतोय तिथं जाळ असू शकतो, आपण एक अनुमान लावतो. आणि कसं असतं, युनिव्हर्सल ट्रूथ असतं. म्हणजे युनिव्हर्सल इन्सिडन्स तो घडलेला असतो आपल्याला माहित असतो आणि त्याला म्हणतो आपण अनुमाना. एक पुन्हा सांगल, अनुमानाला काय म्हणतात, युनिव्हर्सल ट्रूथ असतं. म्हणजे जग जाई ते काय असतं, खरं असतं. कुठेही जिथं म्हणजे जगात कुठेही पृथ्वीवर तुम्ही कुठेही गेले तिथं धूर निघतोय तिथं जाळाचा एक कुठेतरी अंश असणार, त्यामुळे तिथं धूर निघतोय आपण असं गृहीत धरत असतो. म्हणजेच असं अनुमान लावत असतो. आणि यात आणखी एक गोष्ट महत्वाची म्हणजे अशी की अनुमानाचे एक स्ट्रक्चर आहे, एक पूर्णपणे एक इन्फरन्स आहे. तो कसा आहे, पहिलं आहे प्रतिज्ञा, त्यानंतर हेतू, त्यानंतर उदाहरणा, त्यानंतर उपनया, त्यानंतर निगमना. हे तुम्हाला सिक्वेन्स पार्ट करायचा आहे. हा पण सिक्वेन्स बऱ्याच वेळा विचारला आहे. जो सिक्वेन्स आहे अनुमानाचा तो काय, प्रतिज्ञा, नंतर हेतू, नंतर उदाहरणा, नंतर उपनया, नंतर निगमना. हा सिक्वेन्स आहे, हा पण पाठ करायचा आहे. मी तुम्हाला क्रॅश कोर्समध्येही सांगितला होता. तर युनिव्हर्सल ट्रूथ कोणतं असतं, युनिव्हर्सल प्रपोजल कोणतं असतं, तर अनुमानाचं असतं, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. म्हणजे 3 नंबरच्या क्वेश्चनचं डी हे ऑप्शन राईट आहे. 4 नंबरचा क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज सिग्निफाय बाय द टर्म हेतू इन द प्रोसेस ऑफ अनुमाना, म्हणजेच इन्फरन्स इन क्लासिकल इंडियन स्कूल ऑफ लॉजिक. म्हणजे त्यांनी विचारलंय की हेतू टर्म आहे ना, ही अनुमान प्रोसेसमध्ये कुठे सिग्निफिकन्स म्हणजे कुठे ती वापरली जाऊ शकते, असं थोडक्यात त्यांनी विचारलं आहे. क्वेश्चन म्हणतोय काय, कीवर्ड आहे हेतू. हेतूवरून तुमच्या लक्षात येईल की आपण हेतू पाहिला होता, म्हणजे मिडल टर्म असती त्याला काय म्हणतो आपण, हेतू म्हणतो. कशाची, स्टेटमेंट रिझनिंगचे जे क्वेश्चन असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑल ए आर बी, नंतर ऑल बी आर सी, नंतर कन्क्लुजन त्याचं काढतो आपण ऑल सी आर बी, असं काहीतरी कन्क्लुजन काढलं. म्हणजेच आपण काय काढतो, जे फर्स्ट स्टेटमेंट आहे, सेकंड स्टेटमेंट आहे, याच्यातून एक टर्म गायब होती जी कन्क्लुजन मध्ये नसते. म्हणजे बी वरती पण आहे, दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये पण आहे, पण खालच्या रिझनिंगमध्ये नसते ती, त्याला आपण म्हणतो मिडल टर्म, म्हणजे ते गायब होत असते. त्यालाच आपण म्हणतो स्टेटमेंट ऑफ रिझन. तर त्यालाच आपण काय म्हणतो, आणखी एक शब्द, कन्क्लुजन प्रूव्ह. म्हणजेच हे तुम्ही आपण पहा, जे आपण अनुमानाचं स्ट्रक्चर पाहिलं होतं त्यामध्ये होतं पहा, मिडल टर्म, मायनर टर्म आणि मेजर टर्म. याचं मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती कसं लक्षात ठेवायचं. हेतू मिडल टर्ममध्ये असतो, स्टेटमेंट ऑफ रिझन असते किंवा कन्क्लुजन बी प्रूफ असते. म्हणजेच जी मिडल टर्म असते ना ती कन्क्लुजनमध्ये नसते, म्हणजे 1 2 आणि त्याचं कन्क्लुजन असतं. इथं जी टर्म असते, इथं टर्म असते, दोन्ही वाक्यामध्ये एक टर्म असते, पण ती लास्टच्या म्हणजे याच्यात नसते, त्याला आपण म्हणतो मिडल टर्म किंवा कॅन्सलिंग टर्म म्हणत असतो. आणि ती कशी असते, कन्क्लुजन टू बी प्रूव्ह असते. आणि याच्यात काय येतं, मिडल टर्मला काय काय म्हणतात, तर साधनाचा हेतू लिंगा, असं लक्षात ठेवलं जातं. साधनाचा हेतू लिंगा म्हणजे 3 वेगवेगळे शब्द येते, साधना, हेतू, लिंगा. या सर्वांना मिडल टर्मच म्हणतात, लक्षात ठेवा. साधना, हेतू, लिंगा, याचं एक वाक्य होतं साधनाचा हेतू लिंगा. हे काय आहेत, सर्व मिडल टर्मच्या आणखी अल्टरनेट शब्द आहेत, हे लक्षात ठेवा. आपण क्वेश्चनकडे वळूया. तर हे पहा, क्वेश्चनमध्ये त्यांनी विचारलं होतं हेतूबद्दल, आणि हेतू काय, कन्क्लुजन टू बी फ्रो असतं, लक्षात ठेवा. म्हणून 4 नंबरच्या क्वेश्चनचं डी हे ऑप्शन राईट आहे. ज्यांनी क्रॅश कोर्स योग्य प्रकारे पाहिला ना त्यांनी क्वेश्चन लगेच येतील, म्हणून मी जास्त टाइम देत नाही. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर 5 नंबरचा क्वेश्चन आहे, द टर्म योगजा परटेन टू विच ऑफ द फॉलोइंग प्रमाणा. आता त्यांनी साधं सिंपल विचारलंय की योगजा ही टर्म आहे ही कोणत्या प्रमाणामध्ये येते. आता क्रॅश कोर्सची तुम्हाला स्लाइड दाखवतो, लगेच तुम्हाला आन्सर कळेल की कोणत्यामध्ये येते. पहा, तरी टोटल प्रमाण आहेत 6 प्रकारचे. त्यामध्ये फर्स्ट प्रत्यक्ष प्रमाण आहे, आणि फर्स्ट प्रत्यक्ष प्रमाणामध्ये काय येतं, योगा म्हणजेच योगजा. म्हणजेच तुम्हाला कळालं असेल की प्रत्यक्षमध्ये काय येतं, योगजा येतं. म्हणजेच सामान्य, जन्य लक्षण आणि योगजा म्हणजे सुपर नॅचरल पॉवर असते ती योगजामध्ये येतं. आणि त्यांनी विचारलंय काय की खालीलपैकी कोणत्या प्रमाणामध्ये योगजा ही टर्म येते, तर कोणत्यामध्ये येते, प्रत्यक्ष, कारण प्रत्यक्षाचा तो एक सब टाईप आहे, लक्षात ठेवा. आता आपण क्वेश्चनकडे वळूया. तर हे पहा, क्वेश्चननी म्हणलंय काय, योगजा परटेन टू विच ऑफ द फॉलोइंग प्रमाणा. तर आपल्याला माहिती आहे की कशाचं, परसेप्शन, म्हणजेच काय, प्रत्यक्ष, प्रत्यक्षालाच परसेप्शन म्हणतात, हे लक्षात ठेवा. तर योगजा ही टर्म आहे प्रत्यक्षाशी रिलेटेड आहे, म्हणून 5 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन ए हे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता 6 नंबरचा क्वेश्चन आहे, याचा आन्सर मी सांगणार नाही आहे, कारण मी बऱ्याच वेळा याचा आन्सर सांगितला आहे. फक्त क्वेश्चन वाचतो, देवदत्ता इज फॅट अँड ही डज नॉट ईट ड्युरिंग द डे, देअरफॉर देवदत्ता इज ईटिंग ड्युरिंग द नाईट. द अबोव एक्झाम्पल इन क्लासिकल इंडियन लॉजिक ऑफ इन केस. म्हणजे
आपलं जे म्हणतो आपण इंडियन लॉजिक आहे त्यामध्ये हे एक्झाम्पल कोणत्या टर्मनी आपण डिस्क्राईब करू शकतो. तर हे 4 ऑप्शन आहेत. योग्य ऑप्शन कोणतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मी क्रॅश कोर्समध्ये बऱ्याच वेळा सांगितलं होतं, हे एक्झाम्पल आलं फक्त तुम्हाला एक शब्द पाठ करायचा, तो शब्द कोणता तो जरी तुम्हाला कळाला तर तुम्ही याचा ऑप्शन राईट चॉईस करू शकता. आता पहिलं ऑप्शन आहे कंपॅरिझन, नंतर इम्प्लिकेशन, नंतर परसेप्शन, नंतर व्हर्बल टेस्टोनॉमी. हे तर नाही आपल्याला माहिती कन्फर्म, मग हे 3 पैकी कोणतं आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आणि त्याआधी जर तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर आला नाही तरी मी आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कशन करणारच आहे, पण तुम्ही याचा प्रयत्न करा तुमच्या परीने याचा आन्सर देण्याचा. आता 7 नंबरचा क्वेश्चन आहे, कन्सिडर द एक्झाम्पल प्रोव्हाइड बिलो. म्हणजे खाली एक्झाम्पल दिलेत त्याचे एक्झाम्पल आपल्याला वाचायचे आणि त्यावरून ऑप्शन कोणतं राईट आहे ते ओळखायचं आहे. पहिलं ऑप्शन म्हणजे पहिलं काय म्हणतंय एक्झाम्पल, देअर इज नो जार नाऊ इन द ग्राउंड. एक्झाम्पल आपण हेच घेतलं होतं आणि हेच एक्झाम्पल येत असतं दरवेळेस, हे एक्झाम्पल आपण पाठ ठेवा. देअर इज नो जार ऑन नाऊ इन ग्राउंड. दुसरं एक्झाम्पल काय म्हणताय, आयडेंटिफाय द मीन ऑफ नॉलेज फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो. म्हणजे त्यांनी एक एक्झाम्पल दिलंय त्याच्यावरून आपल्याला ऑप्शन कोणतं राईट येऊ शकतं याला ओळखायचं आहे. आता तुम्हाला आठवत असेल जेव्हा आपण निगेटिव्ह टर्म म्हणजे नो जार नाऊ यांनी काय शब्द आहे निगेटिव्ह टर्म वापरली, निगेटिव्हिटीचा शब्द आला तर तुम्हाला एकच शब्द ओळखायचा आहे काय, अनुपलब्धी. ही पण निगेटिव्ह टर्म आहे अनुपलब्धी. म्हणजे आता कोणतेही जार ग्राउंडवर नाही असं त्यांनी विचारलंय आणि एक्झाम्पल कशाचं आहे तर अनुपलब्धी याचं एक्झाम्पल आहे. पूर्णपणे मी क्रॅश कोर्समध्ये हे एक्झाम्पल पूर्णपणे डिस्कशन केलेलं आहे म्हणून जास्त टाइम देत नाही. 7 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर फर्स्ट हे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर हे पहा स्लाइड पण इथे ॲड झाले आहे. आपण अनुपलब्धीचं पाहिलं होतं तिथे एक्झाम्पल मी प्रोव्हाइड केलं तर पहा. फॉर एक्झाम्पल देअर इज नो जार नाऊ इन ग्राउंड मीन्स देअर वॉज जार अर्लियर. हे एक्झाम्पल आपण घेतलं होतं आणि तेच एक्झाम्पल आपल्याला क्वेश्चनमध्ये पण विचारलं होतं, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन 8 नंबरचा क्वेश्चन आहे, द टर्म पक्षा अकॉर्डिंग टू क्लासिकल इंडियन स्कूल ऑफ लॉजिक रेफर टू फॉलोइंग टर्म इन द प्रोसेस ऑफ इन्फरन्स. म्हणजे साधं सिंपल विचारलंय की पक्सा ही जी टर्म आहे ती कशाच्या संदर्भात आहे किंवा त्याचा अल्टरनेट शब्द कोणता आहे तुम्हाला ओळखायचं आहे. हाही आपण डिस्कशन केलेला आहे. पक्सा ही जी टर्म आहे त्यालाच आणखी एक नाव आहे ते म्हणजे काय, तर हे पहा आपण अनुमानाचं स्ट्रक्चर पाहिलं होतं. अनुमानाच्या स्ट्रक्चरमध्ये आपण हे पहा मिडल टर्मला काय म्हणतात साधनाचा येतो लिंग मी आता सांगितलं. मायनरला काय म्हणतात पका किंवा पक्षा. म्हणजे इथं त्यांनी केलंय पक्षा केलंय किंवा इथं काही वेळेस काय करतात यश घालत नाही डायरेक्ट पक्षा असंही लिहितात. म्हणून पक्षा लिहिलं काय कारण ते मराठी शब्द संस्कृत शब्द आहे त्याला त्यांनी इंग्लिशमधून लिहिलंय ते अकॉर्डिंग टू त्यांच्या नॉलेजनुसार लिहिले. तुम्ही याला पक्षा लिहू शकता पक्षा लिहू शकता कसं लिहू शकता तसं काही प्रॉब्लेम नाही. फक्त लक्षात ठेवा मायनर टर्मला आणखी काय म्हणतात पका म्हणतात आणि पक्षा म्हणतात. त्यानंतर मेजर टर्मला काय म्हणतात ते पण लक्षात ठेवा साध्या म्हणतात. आणि पुन्हा एकदा सांगतो मिडल टर्मला काय म्हणतात साधना हेतू लिंगा. आपल्याला आता क्वेश्चनमध्ये विचारलंय की पक्षा ही टर्म आहे कशाशी रिलेटेड आहे तर कशाची मायनर टर्मशी रिलेटेड आहे. क्वेश्चन पाहूया आपण. तर हे 8 नंबरचा क्वेश्चन पाहत होतो त्यांनी विचारलं होतं पक्षा असो किंवा पक्ष असो तर त्याचं काय राईट आन्सर आहे मायनर टर्म म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे राईट आहे. 8 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर 3 हे राईट आहे. पूर्णपणे आपण क्रॅश कोर्समध्ये सगळं डिस्कशन केलेलं आहे म्हणून तुम्हाला इंडियन लॉजिक सोपा आहे, फक्त तो शिकवण्याचा मार्ग एक योग्य असतो तर तुम्हाला योग्य प्रकारे समजू शकतं. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर हे 9 नंबरचं क्वेश्चन मी अनुमानाच्या वेळेस डिस्कस केलं याच्या स्टेप्स अकॉर्डिंग टू क्लासिकल इंडियन स्कूल ऑफ लॉजिक विच इज द करेक्ट सिक्वेन्स इन स्टेप इन्व्हॉल्विंग अनुमाना. अनुमानाचा स्टेप तुम्हाला आत्ता सांगितलं त्या कोणत्या होत्या PU त्यानंतर PH त्यानंतर U त्यानंतर W नंतर N म्हणजे काय फ्यून असं लक्षात ठेवू शकता. म्हणजेच P फॉर प्रतिज्ञा, H फॉर हेतू, U फॉर उदाहरणा, उपनया आणि निगमना. आता हे दिसतंय कुठं पहा ऑप्शनमध्ये तर डी ऑप्शन पाहू शकतो तुम्ही. डी मध्ये काय प्रतिज्ञा, हेतू, उदाहरणा, उपनया आणि निगमना हा आपला सिक्वेन्स आहे. कशाचा अनुमानाचा सिक्वेन्स आहे म्हणजे इन्फरन्सचा पूर्णपणे सिक्वेन्स आहे. बऱ्याच वेळा एक्झामला विचारला आहे लक्षात ठेवा. 9 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर डी हे राईट आहे. आता याच्या डीपमध्ये जायची गरज नाही. हे प्रतिज्ञाला हे काय म्हणतात हेतू हे माहीत आपल्याला, उदाहरणा पण माहीत आहे, नंतर उपनया पण माहीत आहे, निगमना हे माहीत नाही पण याच्या डीपमध्ये जायची गरज नाही आहे. याचा सिक्वेन्स पेपरला आला तर हेच येतो किंवा असा येऊ शकतो हे एखादा शब्द गाळात येईल मग सिक्वेन्स विचारतील किंवा हा शब्द देणार नाही या 4चा सिक्वेन्स म्हणजे असं येऊ शकतो. आता यावेळेस पूर्ण विचारला आता मग पुढच्या वेळेस 2 यांचा सिक्वेन्स विचारतील 3 यांचा विचारतील कोणता पहिली टर्म येते कोणती नंतर येते असं येऊ शकतो. म्हणून पूर्ण सिक्वेन्स पाठ करा. कसा PH
UUN अशा प्रकारे तुम्ही पाठ ठेवू शकता, म्हणजे फोन. प्रतिज्ञा, हेतू, उपमाना नाही सॉरी उदाहरणा, उपमान्य आणि निगमना, हा काय त्या सिक्वेन्स आहे. तर 9 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर डी हे राईट आहे. लक्षात ठेवा, थोडं हार्ड जाईल पण लक्षात राहील. माझ्याही लक्षात राहत नव्हतं स्टार्टिंगला, कारण पूर्णपणे नवीन टर्म आहेत, आपण कधी शिकलेलो नसतो आतापर्यंत. 2018ला इनकॉर्पोरेट केला सिलेबसमध्ये आणि आपल्याला शिकावं लागतोय, म्हणून लक्षात ठेवणं थोडंसं गरजेचं आहे आणि क्वेश्चन येत असतं त्यावर. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपला लास्टचा आजचा. तर 10 नंबरचा क्वेश्चन आहे. आता हे पहा, पुन्हा तोच क्वेश्चन आला देवदत्ताचा, जो मी तुम्हाला आन्सर विचारलाय पुन्हा तोच क्वेश्चन रिपीट आलाय. ह्याही क्वेश्चनचा आन्सर तुम्ही द्यायचा आहे. आता पहिला क्वेश्चन जो आम्ही सांगितलं होता म्हणजे 10 नंबरचा क्वेश्चन ह्यो आत्ताचा, त्याचबरोबर 6 नंबरचा क्वेश्चन, या दोघांचा म्हणजे 6 नंबर आणि 10 नंबरचा क्वेश्चन, या दोघांचाही आन्सर एकच आहे, म्हणजे एकच टर्म आहे, तेच आन्सर आहे. पण ती कोणती ते तुम्ही काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. आणि इथं अल्टरनेट शब्द दिलेत, म्हणजे तिथं शब्द वेगळे वापरलेत, इथं वेगळे वापरलेत. शब्दांचा काय फक्त अल्टरनेट आहे. म्हणून तुम्ही कोणतेही टर्म कोणती कशासाठी देऊ शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं कंपॅरिझन वापरलंय, तर कंपॅरिझनचा आणखी एक शब्द काय आहे, उपमाना. कंपॅरिझनला काय म्हणतात, उपमाना. इथं इम्प्लिकेशन वापरलंय, इम्प्लिकेशन म्हणजे काय, अर्थपती. नंतर इथं परसेप्शन वापरलंय, परसेप्शन म्हणजे काय, प्रत्यक्ष. हे तुम्हाला माहित पाहिजे, म्हणजे अल्टरनेट शब्द आहे. आन्सर मी पुन्हा सांगाल, 10 नंबरच्या क्वेश्चनचं, 6 नंबरच्या क्वेश्चनचं, या दोघांचाही आन्सर सेम आहे. मला कमेंट बॉक्समध्ये ते शब्द टाईप करायचा आहे, तुम्ही काय आन्सर असेल. मी तसं नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करीन, पण तुम्ही प्रयत्न करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. तुम्ही आन्सर देता पण व्हिडिओ कसा वाटला हे सांगत नाही, व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ लवकरच भेटू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.